आजच्या व्हिडिओमध्ये नेहमीसारख्याच दोन कहाण्या आहेत. दोन्ही सत्य आणि मनोरंजक आहेत, म्हणून तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आजची पहिली कहाणी मध्य प्रदेशच्या सातारा जिल्ह्यातील आहे. ही बाब आहे 2025 सालची. सातारा जिल्ह्यात वाई नावाचे एक पोलीस ठाणे आहे. 4 सप्टेंबरच्या सकाळी जवळच्या गावातून एक शेतकरी कुटुंब वाई पोलीस ठाण्यात पोहोचलं. ठाणेदार अशोक मोरे यांनी कारण विचारलं असता त्या व्यक्तीनं सांगितलं की त्याची 18 वर्षांची मुलगी अंजली काल दुपारपासून बेपत्ता आहे. कुटुंबानं पोलीस ठाण्यात येण्यापूर्वी सर्वत्र शोध घेतला होता, नातेवाईकांकडे, मैत्रिणींकडे आणि आजूबाजूच्या परिसरातही, पण अंजलीचा काहीच पत्ता लागला नाही. शेवटी भागून पोलीस ठाण्यात पोहोचला. प्रकरण गंभीर दिसल्यानं पोलीस निरीक्षक अशोक मोरे यांनी तातडीनं अंजलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला आणि याची माहिती एसडीपीओ स्मिता पाटील आणि सातारा एसपी राजेंद्र सिंह चौहान यांना दिली. एसपी राजेंद्र सिंह चौहान यांनी त्वरित कारवाई करत पोलीस निरीक्षक अशोक मोरे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केलं जेणेकरून अंजलीला शोधता येईल. यादरम्यान पोलिसांना कळलं की अंजलीची मावशी मनीषा देखील बेपत्ता आहे, कारण अंजली तिच्या मावशीच्या खूप जवळ होती. पोलिसांना वाटलं की दोघी एकत्रच गायब झाल्या आहेत. यानंतर सायबर सेलच्या मदतीने त्यांचं लोकेशन ट्रॅक केलं गेलं आणि ज्या मोबाईल नंबरवरून अंजलीशी वारंवार बोलणं होत होतं त्या नंबरचा पत्ता लागला. प्रकरण आता संशयास्पद दिसू लागलं. कळलं की तो मोबाईल नंबर आकाश शेख नावाच्या तरुणाचा आहे. जेव्हा पोलिसांनी अंजलीच्या कुटुंबियांना आकाश शेखबद्दल विचारलं तेव्हा समोर आलं की अंजलीच्या घरच्यांनी कधीही हे नाव ऐकलं नव्हतं. हे कळल्यावर पोलिसांच्या लक्षात आलं की प्रकरण आपसी गैरसंबंध आणि फसवणुकीशी संबंधित आहे. अंजलीबरोबरच मनीषाचं बेपत्ता होणं हा संशय पोलिसांना आधीच होता, पण जेव्हा आकाश शेखचं नाव समोर आलं तेव्हा पोलिसांना खात्री पटली की दोघींना नेणारा तोच आहे. चौकशीत हेही कळलं की ज्या दिवशी दोघी बेपत्ता झाल्या त्या दिवशी आकाश शेखचा मोबाईल साताऱ्यात होता आणि त्यानं मनीषाशी अनेकदा फोनवर बोलणं केलं होतं, पण नंतर त्याच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन सोलापूर इथं दिसलं. याच आधारावर जेव्हा प्रकरण सोलापूरशी जोडलं गेलं तेव्हा एसपी राजेंद्र सिंह चौहान यांनी महिला सहाय्यक निरीक्षकांसह पोलिसांचं एक पथक सोलापूरला रवाना केलं. तिथं पोहोचून पथकानं स्थानिक पोलिसांच्या मदतीने आकाश शेखच्या ठिकाणावर छापा मारला आणि मावशी भाची दोघींना ताब्यात घेतलं. आकाश शेखलाही घटनास्थळावरून अटक करण्यात आली. सोलापूर पोलीस ठाण्यात ज्या गोष्टी समोर आल्या त्यानंतर पोलिसांनी आकाश शेखच्या 2 साथीदारांना, सागर काळे आणि आकाश उर्फ सनी यांनाही अटक केली. हे दोघे अंजलीच्या अपहरणात आकाशची मदत करत होते. इथं झालेल्या चौकशीत जे सत्य समोर आलं ते ऐकून केवळ पोलीस आणि पीडित कुटुंबच नाही तर संपूर्ण समाज हैराण झाला. चौकशीत कळलं की अंजलीच्या अपहरणाच्या संपूर्ण साजिशात आकाश शेख आणि त्याच्या साथीदारांसोबत अंजलीची मावशी मनीषा देखील तितकीच सहभागी होती. उलट या संपूर्ण खेळाची सुरुवात आणि योजना तिनेच आखली होती. तिने आपल्या चुकीच्या कृत्यांमुळे भाचीला देखील वाईट परिस्थितीत ढकललं होतं. या आधारावर पोलिसांनी आकाश शेख, सागर काळे, आकाश उर्फ सनी आणि मनीषा या चौघांनाही विविध कलमांत अटक करून न्यायालयात हजर केलं. न्यायालयानं चौघांनाही तुरुंगात पाठवलं. अशा प्रकारे मावशी भाचीच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना सर्वांसमोर आली. वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या या कुटुंबाची समाजात चांगली इज्जत असण्यासोबतच दबदबा देखील कमी नव्हता. मावशी मनीषा जेव्हा सुमारे 8 वर्षांची होती तेव्हा भाची अंजलीचा जन्म झाला. अंजलीनं आपलं बालपण मावशी मनीषाच्या मांडीवर खेळत घालवलं. वेळेनुसार मनीषा जवान होऊ लागली आणि अंजली किशोरवयात पोहोचली. हळूहळू दोघींमधलं नातं मावशी भाचीपेक्षा जास्त मैत्रिणीसारखं बनलं. गावात जर मनीषा कुठं जात असेल तर अंजली तिच्यासोबत असे आणि जर अंजलीला कुठं जायचं असेल तर मनीषा तिची साथ द्यायची. वेळ सरकत गेला आणि जेव्हा मनीषा सुमारे 20 वर्षांची झाली तेव्हा घरच्यांनी तिच्यासाठी गावाजवळच राहणाऱ्या एका ठीकठाक मुलाशी लग्न करून दिलं. त्यावेळी अंजली 12 ते 13 वर्षांची झाली होती. लग्नाच्या 2-3 वर्षांनंतरही जेव्हा कधी मनीषा माहेरी यायची तेव्हा ती अंजलीला आपल्या मावसभावाच्या फुफा बद्दल गोष्टी नक्की सांगायची आणि अंजली लक्षपूर्वक ऐकत राहायची. पण गेल्या 1-2 वर्षांपासून मनीषा अंजलीशी मावसभावाच्या गोष्टी करणं कमी केलं होतं. एक दिवस अंजलीनं आपल्या मावशीला याबद्दल विचारलं तेव्हा मनीषा म्हणाली की आता तिला दुसऱ्या एका मुलावर प्रेम झालं आहे. हे ऐकून अंजली थोडीशी चमकली आणि तिनं मावशीला म्हटलं की हे सगळं ठीक नाहीये आणि तिला रोखण्याचा प्रयत्न केला. पण मनीषानं उत्तर दिलं की प्रेमात चूक किंवा बरोबर असं काही नसतं. यादरम्यान एक दिवस जेव्हा मनीषा माहेरी होती तेव्हा तिच्या प्रियकर आकाश शेखचा फोन आला. मनीषानं अंजलीशी आकाशशी बोलायला लावलं. आकाशचा हेतू चांगला नव्हता. मनीषावर प्रेम करण्याचं नाटक तो केवळ शारीरिक सुखासाठी करत होता. जसंच त्यानं अंजलीशी बोललं तो समजला की अंजलीबरोबरही तोच सुख मिळू शकतं. यानंतर त्यानं अंजलीशी बोलणं सुरू केलं.
या दरम्यान त्यानं अंजलीची मैत्री आपल्या एका मित्र सनीशी करून दिली जेणेकरून अंजली सनीकडे यावी, ज्यानंतर संधी मिळताच आकाश देखील आपल्या हेतूत यशस्वी होऊ शकेल. सनीचा हेतू आधीच ठरलेला होता, म्हणून त्यानं सुरुवातीला 1-2 दिवस सामान्य गोष्टी केल्या आणि मग हळूहळू अंजलीच्या मनात ढवळाढवळ निर्माण करणाऱ्या गोष्टी बोलू लागला. सनी अंजलीला आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत होता आणि तिकडे आकाश शेख जो मनीषाचा प्रियकर होता, तो अंजलीची स्तुती करून तिला सनीकडे जाण्यासाठी भडकवत होता. जेव्हा सनीनं आकाशला सांगितलं की अंजली आता त्याच्यासोबत सहजासहजी येणार नाही, तेव्हा आकाशनं मनीषाला सांगितलं की तुझी भाची आता तयार आहे, तिला कधीतरी सनीला भेटवून दे. अंजलीनं आधीच आपल्या मावशीला सर्व काही सांगितलं होतं, म्हणून मनीषाला माहिती होतं की अंजली आता त्याला भेटायला तयार आहे. अशा प्रकारे आकाश आणि मनीषानं योजना केली की काही दिवसांनी मनीषा अंजलीला घेऊन सोलापूरला येईल आणि स्वतः आकाशला भेटेल, तर अंजलीला सनीकडे पाठवून दिलं जाईल. ही योजना आखल्यानंतर मनीषानं अंजलीला हळूहळू घरातून पळून प्रियकराकडे जाण्याचा सल्ला देऊ लागली. यात अंजली सुरुवातीला घाबरली, पण जेव्हा मावशीनं सांगितलं की यात घाबरण्यासारखं काय आहे, आपल्याला पळून गेल्यानंतर परत यायचं काय आहे, मी आकाशशी लग्न करेन आणि तू सनीबरोबर लग्न कर, मावशीही सोबत असेल, हे विचार करून अंजली घरातून पळून जाण्यास तयार झाली. पण समस्या होती की साताऱ्यापासून इतक्या दूर सोलापूरपर्यंत दोघी एकट्यानं कशा जाणार. दुसरा काहीच मार्ग सुचेना, म्हणून ठरलं की आकाश स्वतः साताऱ्यात येऊन दोघींना घेऊन जाईल. संपूर्ण योजना आखल्यानंतर याच महिन्याच्या 3 सप्टेंबरला आकाश शेख, अंजलीचा आशिक सनी आणि आणखी एक मित्र रवी काळे याच्यासोबत साताऱ्यात आला. मनीषाला आधीपासून संपूर्ण माहिती होती, म्हणून तिच्या सांगण्यावरून अंजली देखील मनीषाकडे येऊन पोहोचली होती. आकाशनं आपल्या पोहोचल्याची बातमी देताच मनीषा आपल्यासोबत अंजलीला घेऊन आकाशकडे पोहोचली, जिथून 5ही जण सोलापूरकडे रवाना झाले. बसमध्ये मनीषा स्वतः आकाशसोबत बसली, तर अंजलीला सनीसोबत बसवण्यात आलं. दुसऱ्या दिवशी ते सोलापूरला पोहोचले. मनीषा आपल्या आशिकासोबत झोपली आणि अंजली आपल्या आशिकासोबत. एकाच खोलीत 2 वेगवेगळ्या बेडवर मावशीनं भाचीसमोर आपल्या आशिकासोबत व्यभिचार केला आणि तिकडे मावशीसमोर सनीनं तिच्या भाचीबरोबर गैरकृत्य केलं. दुसरीकडे पोलीस अंजलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करून तिला शोधत होते. चौकशीत आकाश शेखनं सांगितलं की मनीषाची आकाशशी मैत्री सोशल मीडियाद्वारे झाली होती, ज्यानंतर दोघांनी फोन नंबर एक्सचेंज करून बोलणं सुरू केलं. यात आकाश शेखनं मनीषावर असा जादू केला की ती आपल्या नवऱ्याला सोडून आकाशबरोबर निकाह करायला तयार झाली. मनीषाची योजना आकाशबरोबर निकाह करून सोलापूरलाच स्थायिक होण्याची होती, तर आकाश शेखची योजना मनीषासोबत तिच्या भाचीबरोबर मित्रांसोबत मिळून ऐश करण्यानंतर त्यांना विकून टाकण्याची होती. चौकशीनंतर प्रकरणात मनीषाची मिलीभगत समोर आल्यावर पोलिसांनी मनीषालाही आरोपी बनवून अटक केली आणि बाकीच्या 3 आरोपींसोबत तुरुंगात पाठवून दिलं. आजची दुसरी कहाणी जालना जिल्ह्यातील आहे. ही बाब आहे 2022 सालची. जालना जिल्ह्यातील भोकरदन पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या वाकडी गावात रमेश पवार आपल्या कुटुंबासोबत राहत होता. त्याच्या कुटुंबात पत्नी सुलोचना आणि 2 मुलगे संतोष आणि सुरेश होते. रमेशकडे थोडीशी शेतीची जमीन होती, पण तिच्या उत्पन्नातून कुटुंबाचा खर्च भागत नव्हता, म्हणून तो चपलीचं काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. रमेशनं आपल्या हयातीतच दोन्ही मुलांमध्ये घर आणि जमीन वाटून दिली होती. दोन्ही भाऊ आपापल्या कुटुंबासोबत वेगळे राहत होते. संतोषचं लग्न सविता उर्फ सुलोचना हिच्याशी झालं होतं. ती वेळेनुसार अनिल आणि अजितची आई बनली. संतोषला शेतीत फारसं लक्ष नव्हतं, म्हणून तो राजमिस्त्रीबरोबर मेहनत करू लागला. संतोष सरळसोट आणि मिळून मिसळून राहणारा होता, म्हणून एका मिस्त्रीनं त्याच्यावर दया दाखवून त्याला राजमिस्त्रीचं काम शिकवलं. सुरुवातीला त्याचं काम हळूहळू चालत राहिलं, पण नंतर तो चांगलं काम करू लागला आणि एक कुशल राजमिस्त्री बनला. 21 डिसेंबर 2022 रोजी संतोष दिवसभराची मेहनत करून रात्री 8 वाजता घरी परतला, पण त्याच्या घराचं दार आतून बंद होतं. त्यानं बऱ्याच वेळा थांबून कडी वाजवली आणि पत्नीला हाक मारली, पण त्याची बायको सवितानं दार उघडलं नाही. संतोषला तेव्हा राग आला. तो नशेतही होता, म्हणून तो सविताला शिवीगाळ करू लागला. शिव्या देता देता जेव्हा तो थकला तेव्हा तो घराबाहेर झोपडीजवळ बसला. अर्धा तासही उलटला नसेल की कोणीतरी त्याच्यावर धारदार हत्यारानं हल्ला केला. हल्ला इतका जोरदार होता की त्याचा मृत्यू झाला. त्याचवेळी सवितानं दार उघडून बाहेर आली. तिनं झोपडीजवळ आपल्या पतीला रक्तानं माखलेलं तडफडताना पाहिलं आणि जोरजोरात ओरडू लागली. सविताच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे काही लोक घराबाहेर पडले. सवितानं त्यांना सांगितलं की कोणीतरी तिच्या पतीवर हल्ला केलाय. हे ऐकून सर्वजण चकित झाले. संतोषचा भाऊ सुरेश त्याच्या घराजवळच राहत होता. त्यानं वहिनी सविताच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि तातडीनं घाईघाईनं बाहेर आला.
भाऊ संतोषला मरताना पाहिलं तर त्याचं काळीज कापरं झालं आणि मनात तऱ्हेतऱ्हेच्या चिंता निर्माण झाल्या. एका विश्वासू पत्नीप्रमाणे सवितानं आपल्या पती संतोषला भावजी सुरेशच्या मदतीने जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील सरकारी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. पण रुग्णालयात पोहोचेपर्यंत संतोषचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्याला पाहताच मृत घोषित केलं. मग सविता आणि सुरेश संतोषचा मृतदेह घरी घेऊन आले. ही घटना 21 डिसेंबर 2022च्या रात्री 9 वाजता वाकडी गावात घडली. सकाळ होताच संतोषच्या हत्येची बातमी संपूर्ण गावात पसरली आणि लोक त्याच्या घरी जमा होऊ लागले. लोक आपसात कुजबुजू लागले आणि प्रत्येकाच्या तोंडी वेगवेगळ्या गोष्टी रंगू लागल्या. यादरम्यान ग्रामप्रमुख रामजी कुशवाहा यांनी संतोषच्या हत्येची बातमी भोकरदन पोलीस ठाण्याला दिली. हे प्रकरण हत्येचं होतं म्हणून एसएचओ कमल भाटी पोलिसांसह वाकडी गावाकडे निघाले. निघण्यापूर्वी त्यांनी या घटनेची माहिती आपल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही दिली होती. वाकडी गाव भोकरदन पोलीस ठाण्याजवळच होतं म्हणून पोलीस तिथं लवकर पोहोचले. त्यावेळी तिथं ग्रामस्थांची गर्दी जमली होती. गर्दी हटवून कमल भाटी त्या जागी पोहोचले जिथं मृतक संतोषचा मृतदेह पडला होता. एसएचओंनी मृतदेह पाहिला आणि ते चकित झाले कारण हत्यारानं अत्यंत निर्दयीपणे धारदार हत्यारानं संतोषची हत्या केली होती. त्याच्या डोक्यामागे खोल जखम होती. डोक्याचं हाड फुटल्यामुळे आणि जास्त रक्तस्राव झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. हत्यारानं कदाचित मागून वार केला होता. मृतक संतोषचं वय सुमारे 50 वर्ष होतं आणि शरीर कृश होतं. एसएचओ कमल भाटी घटनास्थळाची पाहणी करतच होते की बातमी मिळताच एसपी कुंवर अनुपम सिंह आणि एएसपी अरविंद कुमार देखील तिथं पोहोचले. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची बारकाईनं पाहणी केली आणि मग ग्रामप्रमुख रामजी कुशवाहा व आजूबाजूच्या लोकांकडून घटनेबद्दल माहिती घेतली. घटनास्थळी सविता देखील उपस्थित होती. ती आपल्या पतीच्या मृतदेहाजवळ रडत होती. एएसपी अरविंद कुमार यांनी तिला धीर दिला आणि मग घटनेबद्दल विचारपूस केली. सवितानं सांगितलं की ती रात्री दार लावून घरात झोपली होती. रात्री 9 वाजता तिची झोप उडाली आणि ती दार उघडून बाहेर आली. तिथं तिनं झोपडीजवळ आपल्या पतीला तडफडताना पाहिलं. कोणीतरी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. सवितानं आरडाओरडा केला तेव्हा काही लोक घराबाहेर पडले. यानंतर तिनं आपल्या दीर सुरेशच्या मदतीने पतीला भोकरदन रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. पण डॉक्टरांनी तिथं त्याला मृत घोषित केलं. एएसपींनी सविताला विचारलं की ती सांगू शकते का की तिच्या पतीची हत्या कोणी केली. सविता म्हणाली की तिला याबद्दल काहीच माहिती नाही. पोलिसांनी हेही विचारलं की गावात संतोषची कुणाशी तरी रंजिश होती का किंवा कुणाचं देणं घेणं होतं का. सवितानं सांगितलं की गावात संतोषची कुणाशी ना रंजिश होती ना कुणाशी देणं घेणं होतं. तो रोज काम करून खाणारा माणूस होता पण दारूचा आदी मात्र होता. मृतक संतोषचा भाऊ सुरेश पोलीस अधिकारी आणि वहिनी सविताचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होता. वहिनीच्या वर्तनानं त्याला आतल्याआत राग येत होता. तो विचार करत होता की आपल्या पतीसोबत जो घात झाला त्यानंतर वहिनी आता किती निष्पाप बनण्याचा प्रयत्न करते आहे. एसपी कुंवर अनुपम सिंह यांची नजर काही पावलं दूर बसलेल्या सुरेशवर खिळली. त्याच्या चेहऱ्यावर राग आणि दुःखाचे भाव स्पष्ट दिसत होते. असं वाटत होतं की तो आपल्या मनातला राग आणि वेदना बाहेर काढू इच्छितो आहे पण धीर धरतो आहे. एसपींना संशय आला की कदाचित तो आपल्या भावाच्या हत्येचं सत्य जाणतो. म्हणून त्यांनी सुरेशला जवळ बोलावलं आणि चौकशीसाठी वेगळं नेलं. सुरेशनं सांगितलं की संतोष त्याचा सख्खा भाऊ होता. जेव्हा एसपींनी त्याला विचारलं की त्याला माहिती आहे का संतोषची हत्या कोणी केली, तेव्हा सुरेशनं विश्वासानं सांगितलं की या हत्येमागे त्याची वहिनी सविता आहे. त्यानं पुढे सांगितलं की सविताचा आपल्या शेजाऱ्याशी अमरसिंह कुशवाहा बरोबर बेकायदेशीर संबंध होता. संतोष त्या बेकायदेशीर संबंधाच्या विरोधात होता आणि अनेकदा जेव्हा तो सविताला रंगेहात पकडायचा तेव्हा दोघांमध्ये भांडण आणि मारहाण व्हायची. संतोष या घाणेरड्या संबंधात अडथळा बनत होता म्हणून सवितानं आपल्या प्रियकर अमरसिंहबरोबर मिळून त्याची हत्या केली. अवैध संबंध आणि हत्येची माहिती मिळताच एसपी कुंवर अनुपम सिंह यांनी एसएचओ कमल भाटी यांना आदेश दिला की संतोषचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवावा आणि मृतकाच्या भावाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून हत्यारोपींना अटक करावी. एसपींचा आदेश मिळाल्यानंतर कमल भाटी यांनी संतोषचा मृतदेह जालना जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. यानंतर सुरेशच्या तक्रारीवरून भादनवीच्या कलम 302 नुसार सविता आणि तिचा प्रियकर अमरसिंह कुशवाहा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना पकडण्याची कारवाई सुरू केली. 22 डिसेंबर 2022च्या रात्री 10 वाजता पोलिसांनी आरोपी अमरसिंह याला भोकरदनच्या दारूच्या दुकानातून अटक करून पोलीस ठाण्यात आणलं. त्यावेळी तो दारूच्या नशेत होता. चौकशीत त्यानं सांगितलं की सविताच्या भडकावण्यावरूनच त्यानं संतोषची हत्या केली कारण संतोष त्यांच्या नात्यात अडथळा बनत होता. हत्या कबूल केल्यानंतर त्यानं हत्येसाठी वापरलेली कुऱ्हाडही सांगितली
जी त्यानं गावाबाहेर आपल्या गव्हाच्या शेतात लपवून ठेवली होती. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी सवितालाही ताब्यात घेतलं. पोलीस ठाण्यात बंद केल्यावर अमरसिंहला समजून चुकलं की पतीच्या हत्येचं रहस्य आता उघडकीस आलं आहे. म्हणून त्यानं हत्येचा गुन्हा कबूल केला. पोलिसांच्या चौकशीत हे सत्य समोर आलं की या हत्याकांडामागे एक दगाबाज मित्र आणि एक गुन्हेगार पत्नीचा हात होता. चौकशीत जी कहाणी समोर आली ती अशी होती. संतोषच्या घराच्या शेजारी अमरसिंह कुशवाहाचं घर होतं. त्याचे वडील शेतकरी होते आणि त्यांच्याकडे 10 बिघे शेतीची जमीन होती. अमरसिंह देखील आपल्या वडिलांच्या कामात मदत करायचा. शेजारी असल्यामुळे संतोष आणि अमरसिंह यांची खाण्यापिण्यात आणि येण्यात जाण्यात मैत्री होती. संतोष वयानं अमरसिंहपेक्षा मोठा होता, पण अमरसिंह दारुडा आणि व्यभिचारी होता. याच कारणामुळे त्याची पत्नी त्याला सोडून माहेरी गेली होती. ना अमरसिंह तिला घेऊन गेला, ना ती आपल्या इच्छेनं परत सासरी आली. एक दिवस अमरसिंह संतोषच्या घरी गेला आणि तिथं त्यानं त्याची बायको सविताला पाहिलं. तेव्हाच त्याची नजर सवितावर खिळली आणि सवितानंही त्याचा हेतू ओळखला. ती समजली की अमरच्या मनात काय चाललंय. संतोषशी बोलतानाही अमरची नजर वारंवार सवितावर खिळत होती. सविताच्या घरी येणं जाणं वाढलं तसं अमरसिंह आणि सविता यांच्यात अवैध संबंध निर्माण झाला. सविता आणि अमरसिंह यांच्यात अवैध संबंध सुरू झाल्यानंतर हा सिलसिला सतत वाढत गेला. सवितानं पतीच्या डोळ्यात धूळ फेकून अमरसिंहबरोबर मौजमस्ती करायला सुरुवात केली. जरी कोणताही अवैध संबंध कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते नेहमी कुठून तरी बाहेर येतच. काही शेजाऱ्यांना सविता आणि अमरसिंह यांच्या अवैध संबंधांची कुणकुण लागली आणि त्यांनी ही गोष्ट संतोषला सांगितली. पण संतोष इतका सरळसोट आणि विश्वासू होता की त्यानं शेजाऱ्यांच्या गोष्टींकडे लक्षच दिलं नाही. त्याला आपल्या बायकोवर पूर्ण विश्वास होता. तर सत्य हे होतं की सविता सतत त्याच्याशी विश्वासघात करत होती आणि आपल्या पतीची पर्वाच करत नव्हती. संतोषचा भाऊ सुरेश देखील सविता आणि अमरसिंह यांच्या बेकायदेशीर संबंधांबद्दल जाणून गेला होता. त्यानं सविताला समजावण्याचा प्रयत्न केला आणि कुटुंबाच्या इज्जतीची गोष्टही सांगितली. पण सवितानं त्याला उलटच उत्तर दिलं. ती म्हणाली की तो आपल्या घराचं लक्ष ठेवावं आणि दुसऱ्याच्या घरात ढवळाढवळ करू नये. सुरेश सविताचा इशारा समजला आणि त्यानं आपले डोळे झाकून घेतले. सविता चांगलंच जाणून होती की तिचा पती संतोष सकाळी घराबाहेर पडतो आणि उशिरा संध्याकाळीच परततो आणि मुलं शाळेत निघून जातात. जेव्हा घर रिकामं होई, सविता आपल्या प्रियकर अमरसिंहला फोन करून घरी बोलवायची आणि दोघं मिळून वेळ घालवायचे. पण सतर्क राहूनही एक दिवस संतोषनं आपल्या बायकोला अमरसिंहसोबत घरात आक्षेपार्ह स्थितीत रंगेहात पकडलं. अमरसिंहनं संतोषला पाहताच त्वरित तिथून पळ काढला. संतोषनं त्याला काहीच म्हटलं नाही, पण त्यानं सविताला चांगलंच फटकारलं आणि पुन्हा अशी हरकत न करण्याची ताकीद दिली. त्या दिवसानंतर काही काळ अमरसिंहचं सविताच्या घरी येणं जाणं कमी झालं. पण ही रोख फार काळ टिकू शकली नाही. संधी मिळताच दोघं पुन्हा संतोषच्या डोळ्यात धूळ फेकून भेटणं जाणं आणि मौजमस्ती करू लागले. संतोष जास्त प्रश्न विचारू नये म्हणून अमरसिंह त्याला दारू आणि मटण यासारख्या गोष्टींनी भुलवू लागला. सवितानं आपल्या दोन्ही मुलांनाही आपल्या बाजूने करून घेतलं होतं. अमरसिंह देखील मुलांसाठी पैसे आणि खाण्यापिण्याच्या वस्तू आणून देत असे. यामुळे मुलं अमरसिंहच्या घरी येण्याची गोष्ट आपल्या वडिलांना सांगत नसत. एकदा संतोष आपली हत्यारं पिशवीत टाकून भोकरदन गावी जातो असं सांगून घराबाहेर पडला तर सवितानं अमरला फोन करून घरी बोलावलं. हे दोघं आपल्या खेळाला सुरुवात करण्यापूर्वीच दारावर टकटक आवाज आला. सवितानं लगबगीनं आपली विस्कटलेली कपडं नीट केली आणि दार उघडायला धावली. जसंच तिनं दार उघडलं आणि समोर आपल्या पतीला पाहिलं, तिचा रंग उडाला. संतोषनं दोघांची चोरी दुसऱ्यांदा पकडली होती, म्हणून यावेळी त्यानं सविताला माफ केलं नाही आणि तिला जोरदार फटकारलं. पण याचा सवितावर उलटा परिणाम झाला. आधीच ती आपल्या पतीची पर्वा करत नव्हती. आता तिची भीती पूर्णपणे संपली होती. ती पूर्णपणे बेशरम झाली होती आणि आपल्या पतीच्या उपस्थितीतही उघडपणे आपल्या प्रियकर अमरसिंहला भेटू लागली. संतोष घराबाहेरच बसून राहायचा तर अमरसिंह त्याच्यासमोरूनच घरात त्याच्या बायकोकडे जायचा. संतोष जाणून होता की अमरसिंह आणि सविता त्याच्यापेक्षा बलवान आहेत, म्हणून तो इच्छा असूनही काहीच करू शकत नव्हता. तो हताश होऊन घराबाहेरच बसून राहायचा. सविता कधी त्याला खायला प्यायला विचारायची तर कधी त्याला उपाशी ठेवायची. आता तिच्यावर त्याचं काहीच नियंत्रण राहिलं नव्हतं. संतोष मुलांची दुहाई देऊन बायकोला समजावण्याचा प्रयत्न करायचा, पण सवितावर त्याच्या समजावण्याचा काहीच परिणाम होत नव्हता. उलट ती आणखीन मनमानी करू लागली होती. आपल्या डोळ्यांसमोर आपली इज्जत मातीत मिसळताना पाहून संतोषचा धीर सुटू लागला होता. आता तो आपल्या बायकोची बेवफाई आणि बेहयाई अजिबात सहन करू शकत नव्हता. याचा परिणाम असा झाला की संतोष आधीपेक्षा जास्त दारू पिऊ लागला. जो पैसा तो कमवायचा तो सगळा दारूवरच खर्च करू लागला.
दारूच्या नशेत तो सविता आणि अमला शिव्या द्यायचा. सविताला आपल्या पतीच्या शिव्या सहन होत नसत. तिला आपल्या प्रियकराला चोरीछुपे भेटायला आवडायचं. तिकडे अमरसिंह देखील चाहत होता की सविता आयुष्यभर त्याच्यासोबत राहावी. आपला स्वार्थ पूर्ण करण्यासाठी दोघांनी मिळून संतोषला संपवण्याची योजना करायला सुरुवात केली. 21 डिसेंबर 2022च्या रात्री 8 वाजता संतोष नशेत घरी परतला. घराचं दार आतून बंद होतं. त्यानं कडी वाजवली, पण सवितानं दार उघडलं नाही. रागात संतोषनं सविताला भद्दीभद्दी शिव्या दिल्या. सविताला हे बर्दाश्त झालं नाही. त्यावेळी अमरसिंह देखील सविताच्या घरातच होता. त्यांनी योजना केली की संतोषचं तोंड कायमचं बंद केलं पाहिजे. दोघांनी स्वतःला तयार केलं आणि योग्य संधी मिळताच अमरसिंह हातात कुऱ्हाड आणि सविता हातात दांडकं घेऊन घराबाहेर आला. मागून अमरसिंहनं कुऱ्हाडीनं संतोषच्या डोक्यावर जोरदार वार केला. वार इतका भयंकर होता की संतोषचं डोकं फुटलं आणि तो तिथंच कोसळला. द्वेष आणि क्रोधात जळणाऱ्या सवितानंही दांडक्यानं अनेकदा आपल्या पतीच्या डोक्यावर वार केले. यानंतर ती घरात गेली आणि अमरसिंह कुऱ्हाड घेऊन तिथून पळून गेला. काही वेळानं सविता रक्तानं माखलेल्या संतोषजवळ ओरडू लागली. दाखवण्यासाठी तिनं त्याला रुग्णालयात नेण्याचाही प्रयत्न केला, पण तोपर्यंत संतोषचा जीव गेला होता. 24 डिसेंबर 2022 रोजी पोलिसांनी आरोपी अमरसिंह कुशवाहा आणि सविता यांना चौकशीनंतर जालना जिल्हा न्यायालयात हजर केलं. न्यायालयानं दोघांनाही तुरुंगात पाठवलं. सवितानं जे केलं ते पूर्णपणे चुकीचं होतं. तिनं आपल्या पती संतोषशी प्रामाणिक राहायला हवं होतं. कोणत्याही अवैध संबंधात पडायला नको होतं. जर ती संतोषशी खुश नव्हती किंवा काही मतभेद होते, तर तिनं विश्वासघात न करता बोलणी, तडजोड किंवा वेगळं राहणं यासारखे कायदेशीर आणि शांततेचे मार्ग अवलंबायला हवे होते. तिनं हत्येत सहभागी होऊन स्वतःला अपराधी बनवलं. तिची आणि तिच्या प्रियकर अमरसिंहची अटक झाली आणि तुरुंगात जावं लागलं. तिनं आपला पती संतोष गमावला आणि आपल्या मुलांसाठी घरातलं सुरक्षित वातावरण नष्ट केलं. संपूर्ण गावात तिची आणि तिच्या प्रियकराची बदनामी पसरली. लोक तिच्यावर विश्वास ठेवत नाहीत आणि तिचा सन्मान संपला आहे. आपल्या लोभ आणि स्वार्थामुळे तिनं कुटुंब आणि भविष्य दोन्ही गमावलं. सविताच्या कृत्यांनी तिला आणि तिच्या कुटुंबाला बर्बाद केलं. प्रामाणिकपणा आणि संयम हाच योग्य मार्ग आहे. आमचा उद्देश हा आहे की लोक या घटनांमधून शिकावे आणि चुकीच्या मार्गांवर चालण्यापासून दूर राहावे. ही कहाणी एक महत्त्वाचा इशारा आहे जी आपल्याला सांगते की आयुष्यात योग्य निर्णय घेणं किती महत्त्वाचं आहे. आपण मिळून एक चांगला समाज बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे जिथं प्रेम आणि प्रामाणिकपणाला महत्त्व असेल. अशा सत्य घटना आणि त्यातून मिळालेल्या संदेशांसोबत मी पुन्हा परत येईन. तोपर्यंत सुरक्षित राहा, सतर्क राहा आणि लक्षात ठेवा, प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला.